तर गाइज गुड मॉर्निंग परत एकदा आणि स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉग मध्ये. पार्ट 2 आहे हा आपल्या कोकण राईडचा. आता समजे 8 वाजले असतील, आय थिंक नाही 7:30 वाजले. भाई काय मस्त वातावरण आहे बघा इथे. तर आपल्याला सकाळी सकाळी ऑफ रोड करावं लागणार आहे गाइज. तर तुम्हाला मी ऑफ रोडची मजा पण देतो. फुल ऑफ रोड, झापझूप एकदम. आम्ही कोस्टल रूट करायला निघालेलो बघा भाई, नदीच्या आतमधूनच जातोय. ही नदी आहे पूर्ण लेफ्ट साईडला आमच्या. ते हा ब्रिज होता इथे, तो पडलाय. तर आता काम चालू आहे. रेकॉर्ड होते ना भाई, नाही तर बडबड करतोय मी आणि रेकॉर्ड काय शट होत नाही. ही बघा ही पूर्ण नदी आहे. नदीच्या मधून रस्ता काढला कारण की तो ब्रिज होता तो पडलाय मागे. तर आता पहिला डेस्टिनेशन आपला असणार आहे गणपतीपुळे. तर गणपतीपुळेला जातोय फर्स्ट, त्यानंतर जाणार देवगड, कुणकेश्वर, देन तिथून मालवण. तर असा आजचा आपला रूट आहे. आणि गाइस ते समोर तुम्हाला ते हे दिसतंय का, पाणी बघा किती जोराने आलंय. इथे पण पाणी आलंय बघा, रस्त्यावरती पाणी, पाण्यावरती रस्ता. ऍक्च्युअल मध्ये रस्ता नाही आहे हा, अल्टरनेटिव्ह काढलाय त्यांनी कारण की त्यांचा ब्रिज पडलेला म्हणून. आणि ही जागा तुम्हाला माहिती असेल, ही माझ्या राईट साईडला आहे जे बनवलेलं दिसतंय. इथे यायला लोक मरतात गायज, लिटरली मरतात इथे यायला गायज, कारण की ती स्मशानभूमी आहे. असे जोक मारतो ना गायज मी, कधीतरी मी कॅन्सल होणार आहे. पाण्याचा फ्लो बघा काय इथे खाली. हे गायज पाणी आपलं कोयना धरणाचं आहे, त्याचं पाणी येतं इथून वरून. तो मॅप लावूया जरा थांबून. कुठून जाऊया भाई, मॅप बीप लाव जरा. काय आपण लागलोय पुन्हा आपला मुंबई गोवा हायवेवर. आणि काय भाई अशी सुंदर अशी पहाड झालेली आहे. काय रोड्स आहेत यार किंवा. आणि समोर बघा यार काय दिसतंय यार, काय काय मन असं ना प्रसन्न झालंय माझं, प्रसन्न झालंय. बघा ना पूर्ण इथून तिथपर्यंत बघा कसं दिसतंय. आणि काय रोड, आणि आपला पार्टनर जातोय मस्तपैकी, रायडिंग पार्टनर. नाही तर तुम्ही माधरचे पोर आहेत सगळे. लीन बघा आता काय. व्हॅली बघा काय, हे बघा इकडे खतरनाक दिसतंय भाई, पूर्ण धुकं आहे. तर गाइज आता आम्ही गणपतीपुळेकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग घेतलाय. गणपतीपुळे काय बोलतोय, गणपतीपुळे 41. हा राहू दे. कॉल वरती असलं ना मजा येते भाई. पण नाही सांग, आम्ही गावातून रोड घेतलाय, हायवे सोडला जस्ट गणपतीपुळेला जायसाठी. आणि बघू आता कसा रोड आहे. एकाच्या ब्लॉग मध्ये बघितला होता मी कसा रोड आहे. तर काय बघू काय विषय आहे भाई, आता आपण गेल्याशिवाय नाही समजणार. गाडीवाला जाऊ देतो का नाही. रोड तर एकदम मस्त वाटतोय. हा मस्त वाटतोय रोड, एकदम झाडा झुडपांनी भरलेला. आई शपथ आहे बघा काय, नदी आहे साईडला आणि रस्त्याच्या बाजूने हे आहे, नदी आहे. काय बोलतोय मी भ्यांचोद, नदीच्या बाजूला रस्ता आहे. एवढा मी खुशी होते मला ना, तर मी काय बोलतोय मला समजत नाही. पण काय जी मजा ह्या अशा रस्त्यांमध्ये आहे ना गावातल्या, ती ते हायवेवरती नाही. हायवेवरती आपण आरामात 100-120 क्रूज करू शकतो, पण जी मजा इथे हे सौंदर्य बघण्यामध्ये आहे ते तिथे नाही.
पण हा छोटे रोड पण आजूबाजूला बघा काय मस्त वाटतंय. ब्रिज आहे, मेट्रोचं काम चालू वाटतं इथे बघा. कोकण रेल्वे आहे, सॉरी गाईस, कोकण रेल्वे, माय मिस्टेक, सॉरी. अरे आईच होली, हा बघ धूळ बघ काय उडवतोय. अरे बाबा कांडच मारली माझी. अरे वायझर बंदच नाही केलाय मी आता. या रोडला वायझर नाही बंद करत मी. आयच्या पुढे जायला लागेल, नाही तर भोसलाच करून टाकेल भाई. तू गेलाय का या रोडने? स्कूल बस नाही ते याच्यासाठीच आहे. काकांनी बाई इज्जत दिली मला बाई, पुढे जायला दिली काकांना, बसवाल्या काकांनी. तर बोलत्या किती, काका बोलले किती दिवस व्यायचे मागं राहशील, जा पुढं. कर कर कर. यो धुका रस्त्याच्या मधोमध धुका भाई. त्याला का आलं करवंद आहेत का काय? ताई करवंद खायला थांबल्यात. आई शॉप समोर बघा काय काजूचे झाड आहेत बघा, सगळी काजूची झाड आहेत. क्रूज कंट्रोल लागतो मी आता इथे. इकडे नको जाऊ, इकडे नको जाऊ, इकडे नको जाऊ, इकडे चल. काय काय जीवन, काय जीवन आहे मजा करणे, खायचं प्यायचं मजा करायचं, राईड करायचं. स्पीड ब्रेकर आला. खायचं प्यायचं आणि काय बोलू तुम्ही. आणि आता लीन बघा काय मारदाची काय. गणपतीपुळे 0 किलोमीटर दाखवत आहे, पण जो माझा पार्टनर आहे मॅपवाला तो मागं राहिला भाई. तर इथून आय थिंक लेफ्ट आहे वाटतं. गणपतीपुळे देवस्थान समोर, समोर जायचंय. आला 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 गणपती बाप्पा मोरया. आलो गायज आपण गणपतीपुळेला फायनली. आता कसा विषय आहे ते बघूया जरा. काय गुगल मॅप तुम्हाला एकदम प्रॉपर जागेवर नाही घेऊन जात. लोकल्सला विचारा नेहमी, ते तुम्हाला बरोबर सांगेल कुठे जायचंय, कसं जायचंय. आता काकाने सांगलं इथून जा आणि पहिला लेफ्ट घ्या. आता वेर इज अ लेफ्ट, कुठं कुठं जा. आलो गायस, आलो 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 गणपतीपुळेला आलो. काय गायज मंदिराकडे आलो आपण, गणपतीपुळे मंदिर. तर गायज आज ओटी घेतली आपण, फर्स्ट टाइम असं मी ओटी वगैरे घेतोय. आणि हे मंदिराचा प्रवेश आहे. काय झालं आपलं दर्शन. आता इथे बसलो थोडं, प्रसादी नंतर तुम्हाला पाठवतो मी. आणि हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं. तिथून आलो दर्शन करून, ती मस्त वाटतं, एकदम भारी वाटतं. आणि हे समोर बीच, बीच इज बीच दिसतंय का तुम्हाला. आता इथे थोडा वेळ बसतो आम्ही, बसतो म्हणजे एक्सप्लोर करतो आणि मग बघू पुढे, पुढचा पट्टा. पुढे कुठे जायचं आहे आपल्याला? आरेवालेला जाणार आहे. आलेवाले बोबडी ओळली आहे गायस माझी, गाडी चालून एवढा वेळ. मला सुंदर असं व्ह्यू दाखवतो मी आधी. बघा ना काय भारी वाटतंय. आणि आपण आता बीचवरती फिरायला जातोय. हे बघा इथे लॉकर सेव आहे, आम्ही इथे ठेवलं आहे सामान. तुम्ही इथे येऊन लॉकरमध्ये आपलं सामान ठेवू शकता, काय टेन्शन नाही. तासाचेच 50 रुपये घेतात. गाड्या बिड्या चालवायच्या का, गाडी चालून आलो आता, दिवसभर गाडी चालवायची. घोड्यावर, घोडे तर आमचे लागतात भाई. ब्लॅक घोडा बाहेर उभा केलाय मी. काय तिथे बघा ना काय काय आहे बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत. ड्रॅगन आलेत भाई सगळीकडे. हा कोणता मास आहे? नको भाई,
माझ्यावरती चढवायचं 4 व्हील. तो भाऊ आम्हाला विचारतो विली मारता येतं का? विली विली मारतो बघायचं हा माझ्यासोबत राहून आपण निडे चाले करायला लागलाय. काय पण विचारतो. योगेश भाई आराम करतोय पीसफुल. उन्हामध्ये करपलाय तो पण आमच्यासारखाच. हा उंट बघ शोकेसला लावलाय का उंट. हा बघा सिनेमॅटिक उंट. बघा मंदिर बघा इथून काय सुंदर असं दृश्य दिसतंय. जास्त लांब नाही भाई, एवढ्या लांब चढायला होईल का. मी इथून झूम करतो थांबा. हा हे बघा ना झूप. आपला कॅमेरा आहे ना खतरनाक वाला. गँग आली आहे भाई. आय लव्ह गोवा. गोवा आय लव्ह गोवा घालून भाई. गणपतीपुळेला आय लव्ह गोवा. आणि आता आपण निघालो नेक्स्ट स्पॉट कडे. ते आहे आरेवारे बीच. आरेवारे बीच इथून काहीतरी 12 किलोमीटर आहे, 12-15 किलोमीटर. तर 30 मिनिटचा टाइम दाखवत आहे. बघूया आता किती वेळ आपण पोहोचतो. अच्छा इथून काय, इथून जायचं आपल्याला आरेवारे बीच. आज सगळं फिरणार काय, जेवढं रील मध्ये बघत होतो ना तेवढं सगळं फिरणार. जोपर्यंत असं गावाच्या मधून मधून रस्ता होता आणि बाजूला समुद्र आहे बघा. कोस्टल रूट बोललेलो मी तुम्हाला. समुद्र आहे बाजूला राईट साईडला. अशा रस्त्यावरती राईड करायला बरं वाटतं. आणि कानामध्ये देवाची गाणी चालू आहेत. पूर्ण राईड मी तेच करत आले. कानामध्ये देवाची गाणी चालू आहेत पूर्ण राईड. जे मला पॉझिटिव्ह फील होत आहे ना, आई शपथ काय. बाजूला तुम्ही समुद्र बघा, झाड आहेत म्हणून लय खतरनाक वाटतं. गाईस तुम्हाला आता एक व्ह्यू दाखवतो मी. काय 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 भाई साहब, व्हॉट अ फकिंग व्ह्यू. डॅम इट. स्वागत आहे तुमचं आरेवारे मध्ये गाईस. व्ह्यू बघा. तुम्हाला दिसते का ना माहित नाही पण बघा व्ह्यू. माय बॅड 8 मिनिटं लांब आहे अजून. हा पण मस्त आहे. वरून का व्ह्यू येत होता. आता तुम्हाला गोप्रो मध्ये किती दिसलं आय हॅव नो आयडिया. लय भारी वाटतं काय. काय रोड आहे अरे बघ ना. बागा बघा ना काय सुंदर दिसतात. हे आंब्याची झाड आहेत सगळे. आंबा आंबा आंबा. डूड व्हॉट द भाई साहब हे काय. डॅम. खतरनाक असा व्ह्यू. इकडे लाव, इकडे लाव पुढे. आता आम्ही देवगडच्या साईडला चाललोय. आणि हे बाजूला व्ह्यू बघा काय भारी. कोणता तरी ब्रिज लागलाय काय माहिती. व्ह्यू मस्त होता म्हणून थांबला इथं. काय सुंदर असा व्ह्यू, सुंदर असा व्ह्यू आता तुम्हाला दाखवतो मी. वाव. ओ माय गॉड वाव. कुठं आलो आलो चल. हा राईटला बघितलं मी. रेकॉर्ड करतोय का मी. काय व्ह्यू बघा काय खतरनाक आहे. रोड खतरनाक आहे, व्ह्यू सोडा.
नॉईस. राजापूर 39. गावी जायचं का कायच माझ्या इथून 39 किलोमीटर्स. डायरेक्ट घरीच जातो. काही घरी कोण नाही माझ्या, नाही तर गेलो असतो मी. सगळे मुंबईला आहेत. काय तुम्हाला पवन चक्की दाखवतो मी आता. हे बघा काय चाललंय. ही कोणती पवन चक्की होती? ही नव्हती काय. आम्ही गणपतीपुळे नंतर आरेवारे नंतर कंटिन्यू राईड करतोय. कंटिन्यू देवगडला आलोय. हा देवगडचा पवनचक्की पॉइंट आहे, म्हणजे काहीतरी बोलतात असंच, पवनचक्की पार्क का काहीतरी. कुणकेश्वरला जाणार होतो पण बोललो थोडं हे पण बघून जा. आता इथपर्यंत आलोच आहे तर हे पण बघूनच जाऊ आता. काय कितना बडा बडा पंखा है. हे काय आलंय. बाई बघितलं तुम्ही सुझलॉनचे विंडचक्क्या. काय बोलता त्याला, विंड मिल्स ना. चल कशाला जायचंय, त्यामुळे इथूनच बघा या विंडचक्क्या नाही काय बोलतात रे, विंड मिल्स काय विंडचक्क्या बोलतो भ्यांचे. तुम्ही येऊ शकता इथं फिरायला. तिथे आतमध्ये गार्डन आहे पण आम्ही जात नाही, आम्हाला टाइम नाही आता. ऑलमोस्ट आता कुणकेश्वरला पोहोचलो आपण. एवढा दिवसभराच्या राईड नंतर ॲट लास्ट वी आर हिअर. जास्तच मोठा स्ट्रेच झाला आपला आरेवारे नंतर. ऑलमोस्ट 2 ते 3 तास आम्ही राईड केले लगातार, नो ब्रेक्स. मध्ये मध्ये पाण्यासाठी ब्रेक घेतला तेव्हाच, बाकी काय नाही. बाकी तुम्ही व्ह्यू बघा. ह्याच्यासाठी मी 4 ते 5 तास पण राईड करेन ह्या व्ह्यू साठी. बघा समोर. आणि ये है क्या है ये गाइस, क्या ये रोडच्या बाजूला समुद्र. तो पण किती सुंदर आहे. पाणी बघा किती साफ सुथरं आहे. मुंबई सारखं नाही यांची हागून ठेवतात तिथं. किती सुंदर आहे. पण आता ऑफ रोडिंग चालू आले. हा रस्ता मी मागे 2-3 वर्ष आले तेव्हा आलेलो, तेव्हा पण असंच होता आणि आता पण असंच आहे. तर आपण भाई काय नाही करू शकत आता. चला रस्ता होता ते सुंदर असं मंदिर, श्री स्वामी समर्थ मठ. आई शपथ, स्वामी समर्थ मठ गायस. इथं पण एकदा यायला लागेल. आता आलोच आहे मी पण इथे जात नाही. किती सुंदर आहे बघा. पण हेअरपिन काय दिसतंय काय ते. 1 वर्षांनी मी आज राईडला निघालोय आणि ही अशी सुंदर अशी कोस्टल राईड करतोय मी. मजा झाली मला. ला 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 ला. व्हिडिओ काढ भाई, व्हिडिओ पुढे जाऊन उभा राहतोय तर. क्रूज कंट्रोल लावलेला मी. लावू का परत? चढेल का गाडी? चढल ना काय. डू काय घोडा टिबडिक 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 टिबडिक. घोडा धडक 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 धडक. हे बघा काय, आलो आपण स्वर्गात. कसं आहे, हाय का नाही? वाव. इथून खाली मंदिर आहे ते आपलं कुणकेश्वराचं. खाली बघू मंदिरात जाऊया का नको जाऊया, त्याचं क्वेश्चन. इथं इथे आहे ना रे. नाही काय गाडी लावले. चल लवकर. काय ना एंटरटेनमेंट. अरे,
तर फायनली काय आपला शेवटचा स्पॉट पण कव्हर झाला या ट्रिपचा तरी ॲटलिस्ट. कुणकेश्वर मंदिर जस्ट आता बाहेर निघालं. आता डायरेक्ट त्या भावाच्या घरी. काय करतो भाई, फक्त कुठं आहे? आता आपलं जिथे स्टे आहे मालवण. तर गाय मालवणात तुमचं स्वागत. असा फायनली मालवणला पोहोचलो. आपला मिशन सक्सेसफुल झालाय. भरपूर टाइम. काय बोलताय? अरे भाई एवढंच येतं मला. बोलतो पूर्ण मालवणीत बोल गायच. एवढं येताला तर माका कसा आता पुढचं नाही समजताला माका काय बोलवता. बरोबर बोलतोय ना भाई? ही भाई काय हायस्कूल आहे हे मला सांगतोय. हा मालवणचंच आहे ना, मला फिरवणार आता असंच आणि बोलणार नंतर मग चल मुंबईला आता बसू. लय फिरलास. आता फिरायचं कुठे तर भाई हा सांगेल मला. लवकर अजून किती येणार आहे भाई? मालवणीत बोल ना माझ्याशी, मग मी पण इकडे मालवणीतच बोलतोय. हा ओके ओके. कोणतं मालवण असतं? मालवणी असतं. ओके ओके बोलायला बोलो मालवणी बोलतो. ओके ओके बोलतोय गायच. कशामध्ये डिप्लोमा केलाय तू? मॅकॅनिक आहे तू? मग आता माझी अरे तू मॅकॅनिक आहे, मग माझी आता चेन तूच लूप करून द्यायची भाई. चेन क्लीन आणि लूप तूच करायची. मॅकॅनिक आहे. इथे रस्ते किती सुंदर आहेत यार. छोटे छोटे रस्ते आणि घर पण किती मस्त आहेत. मला तर लय आवडले भाई. तू इथला आहेस म्हणून तुला खराब वाटतात. ते काय असतं, कसं असतं ना काय ते काय बोलतात त्याला, घरातलं काय घर का खाना डाल बराबर ते असतं ना असं, ते वाला विषय आहे. एवढे सुंदर रस्त्यात बोलतो खराब आहे. काय बोलायचं याला माणसाला? तेव्हाच मॅकॅनिकल करून हे करतोय ना, IT मध्ये गेलाय. बघा गोवाला फिरायची गरज नाही पडली तुम्हाला. मी गोवाचे रस्ते असेच दाखवले मालवणला. मी पण फर्स्ट टाइम येतोय काय मालवणला, माहिती आहे का? मी राजापूर पर्यंत येतो पण असं पुढे आलो नाही कधी. टाइमच नाही भेटत. कॉर्पोरेट मजदूर. 2 दिवसाची सुट्टी काढून येतो आपण, त्यामध्ये कुठे कुठे फिरायचं.